मराठा आरक्षणाच्या बाबतीत आता 3 पर्याय प्रामुख्याने सांगितले जातात. ह्याच्यामध्ये पहिला असं सांगितलं जातं, की केंद्र सरकारच्या माध्यमातून 50% ची कॅप ओलांडायची आणि घटना दुरुस्ती करायची. दुसरा पर्याय असा सांगितला जातो, जे मराठा समाजाला जे पूर्वी आरक्षण दिलेलं होतं, त्या पद्धतीने एस-सी-बी-सी कोट्यातनं आरक्षण देणं. आणि तिसरा पर्याय जो आता मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून समोर येतोय, तो म्हणजे ओबीसी प्रवर्गातनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं. तर या तिन्ही पर्यायामधील सर्वात टिकाऊ पर्याय कोणता? तुमचं मत नेमकं कसं आहे या संदर्भात? हे पहा, मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्ती हे मृगजळ आहे. हे कदापि होणार नाही. कारण ऑलरेडी शेतकरी जाती ज्या मोठमोठ्या भारतातील आहेत त्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे घटना दुरुस्ती कदापि मराठा या आरक्षण या प्रश्नावर होणार नाही. त्यामुळे हे मृगजळ आहे. बरोबर. दुसरा मुद्दा राहिला एस-सी-बी-सी. एस-सी-बी-सी आणि ओबीसीत फरक काय हो? एस-ई-बी-सीचा अर्थ काय? सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. आणि ओबीसीचा निकष काय? 340व्या कलमानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास. नाव भिन्न आहे ती, त्याचा उद्देश एकच आहे आणि त्याची डेफिनेशन सेम आहे. आणि एस-सी-बी-सी हे आरक्षण केंद्रामध्ये लागू नाही. आहे का लागू? राज्यात आहे, केंद्रात लागू नाही. आणि ते न्यायप्रविष्ट आहे. ते कधी सुप्रीम कोर्टात उडू शकतं. त्यामुळे एस-सी-बी-सी शक्य नाही. घटना दुरुस्ती शक्य नाही. मनोज जरांगे पाटील म्हणतात त्याच मार्गाने आरक्षण मिळू शकतं आणि ते टिकू शकतं. फक्त मूळ ओबीसीला अस्वस्थता वाटणार नाही, त्यांच्यावरती अन्याय होणार नाही, यासाठी न्यायमूर्ती पी-बी सावंत साहेबांनी सुचवलेला जो उपाय होता की मराठा समाजाला जे तुम्ही आरक्षण देणार आहात काय 10% वगैरे, ते आरक्षण 27%ला जोडा, 37% होईल आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा आणि त्याचं वर्गीकरण करा. अ, ब, क, ड. त्यात मराठा समाज अ मध्ये टाका, ओबीसी ब मध्ये टाका, मायक्रो ओबीसी टाका. पण त्या 27% न देता 10%. पण ते ओबीसीची कॅप. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे तर वर्गात जावं लागेल. एका जातीचा वर्ग नसतो असे न्यायमूर्ती पी-बी सावंत साहेब म्हणायचे. मराठा समाजाला एकतर एससी, एसटी किंवा ओबीसी वर्गात जावं लागेल. मराठा समाज हा ओबीसीचे निकष पूर्ण करतो. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचा घटनात्मक आणि संविधानात्मक अधिकार काय आहे? तर ओबीसी मध्ये त्याला पाठवणं किंवा ओबीसी मध्ये त्याला समाविष्ट करणं, न्यायमूर्ती पी-बी सावंत साहेब यांच्या मार्गाने जाणं, हाच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा मार्ग आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे आणि मुंबईमध्ये आता हे आंदोलन सुरू आहे आझाद मैदानात. आणि मराठा आरक्षणाच्या चळवळीचे हे जे काही नेते आहेत मनोज जरांगे पाटील, हे आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मराठा आंदोलकांचा मिळताना दिसत आहे. आता लोकांच्या मध्ये एकच सध्या प्रश्न आहे की मराठा समाजाला आरक्षण नेमकं मिळणार कसं? कारण 2017 पासून महाराष्ट्रामध्ये अनेक मोर्चे, मराठा क्रांती मोर्चे निघाले, शांततेत निघाले. मात्र आजपर्यंत मराठा समाजाला म्हणावा असा आरक्षणाचा तोडगा मिळालेला नाही. यापूर्वी 2018 साली दिलेलं एस-सी-बी-सी या कोट्यातलं आरक्षण 2021 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही. त्यानंतर गेल्या वर्षी सुद्धा ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केलेली होती, तेव्हा त्यांच्या हाती एक अध्यादेश तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला होता. याचा सुद्धा फारसा उपयोग झालेला नाही असं दिसून येतंय. अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण नेमकं कसं मिळणार आणि या आरक्षणाचा नेमका फॉर्म्युला काय असणार, या संदर्भातच आपण आज बोलणार आहोत. आणि आज आपल्या विशेष भारीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत इतिहास अभ्यासक आणि मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये अत्यंत गाढा अभ्यास असलेले डॉक्टर श्रीमंत कोकाटे सर. श्रीमंत कोकाटे सरांची नव्यानं ओळख महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. प्रगतशील चळवळीमध्ये एक अत्यंत प्रख्यात वक्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेतच. मात्र अलीकडच्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा त्यांनी अत्यंत परखडपणे मांडणी केल्याचं दिसून येतं. याच अनुषंगानं आपण आज कोकाटे सरांना असं विचारणार आहे की या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती नेमका सक्षम असा फॉर्म्युला कोणता आणि टिकाऊ आरक्षण मराठा समाजाला नेमकं कसं मिळू शकतं? मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो सुमारे 30 वर्षाचा लढा आहे. अण्णासाहेब पाटील, त्यानंतर संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, छावा आणि त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी गेली 30 वर्षापासून लढा सुरू आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तत्कालीन राज्य सरकारने सुमारे आतापर्यंत 4 आयोग नेमले. सुरुवातीला आला तो सराफ आयोग, त्यानंतर बापट आयोग, त्यानंतर राणे आयोग आणि फडणवीसच्या काळामध्ये आलेलं जस्टिस गायकवाड आयोग. ह्या 4 आयोगामधले 3 जे आयोग आहेत, बापट आयोग, सराफ आयोग आणि राणे आयोग, हे तीनही आयोगांनी मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे पण सामाजिकदृष्ट्या मागास नाही, किंबहुना सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं ते सिद्ध करू शकले नाहीत. आणि मग जस्टिस गायकवाड आयोग,
जे फडणवीस मुख्यमंत्री असताना मागच्या टर्ममध्ये असताना त्यांनी नेमला आणि गायकवाड आयोगानं मराठा आरक्षणाच्या संदर्भानं परिपूर्ण असा अभ्यास केला, सर्वे केला आणि त्यांनी मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या कसा मागास आहे त्यांनी सिद्ध केलं. मी तर असं म्हणेल की आपल्या देशामध्ये आरक्षणाच्या संदर्भाने जितके आयोग आले, कालेलकर आयोग, BP मंडल आयोग आणि त्यानंतर आलेले अनेक आयोग, यामध्ये सर्वात गुणात्मक काम, परिपूर्ण काम कुणी केलं असेल तर जस्टिस गायकवाड आयोगाने. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भाने केलेला सर्वे हा या देशातला एकमेव सर्वे आहे. जस्टिस गायकवाड आयोगाच्या अहवालानुसारच तत्कालीन सरकारने म्हणजे फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते त्यांनी हायकोर्टामध्ये म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये टिकून दाखवलं. नंतरच्या काळामध्ये ठाकरे सरकार आलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे सरकार हे आरक्षण सुरक्षित करू शकले नाहीत किंवा ते टिकू शकले नाहीत, ते आरक्षण गेलं. आता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळणार कसं? तर या संदर्भानं जस्टिस गायकवाड आयोग काय म्हणतो आणि संविधानामध्ये काय तरतूद आहे? भारतीय संविधान एक आपण समजून घेतलं पाहिजे. आरक्षण कशासाठी? तर आपल्या देशामध्ये सामाजिक, शैक्षणिक ऐक्य निर्माण करण्यासाठी, सामाजिक समता निर्माण करण्यासाठी, यासाठी आरक्षण आहे. आणि मग आपल्या घटनेचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतील कलम क्रमांक 340, 41, 42 यामध्ये जी तरतूद केलेली आहे त्यामध्ये 340वा कलम काय सांगतं? सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागास आहेत त्यांना आरक्षण. आर्थिक निकष हा संविधानात निकष नाही. बाबासाहेब आंबेडकर स्वतः इकॉनॉमिस्ट होते, ते इतिहास तज्ज्ञ होते, कायदे तज्ज्ञ होते, धर्मशास्त्राचे अभ्यासक होते, ते अँथ्रोपॉलॉजिस्ट होते, ते राज्यकर्ते होते, पण मुळात ते इकॉनॉमिस्ट म्हणजे अर्थशास्त्रज्ञ आहेत. इकॉनॉमिस्ट असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संविधानामध्ये आर्थिक निकष ठेवलेला नाही. काय कारण असेल? कारण आर्थिक निकष बदलत राहतात. आजचा श्रीमंत उद्याचा गरीब असू शकतो, उद्याचा गरीब परवाचा श्रीमंत असू शकतो. एखादा श्रीमंत व्यक्ती स्वतःची संपत्ती नातेवाईकाच्या इतरांच्या नावावर सुद्धा करू शकतो. त्यामुळे सामाजिक मागासलेपण आणि शैक्षणिक मागासलेपण हे आरक्षणासाठी पूर्व अट आहे किंबहुना निकष आहेत. मग मराठा समाज सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासपणाचा निकष पूर्ण करतो का? तर तो करतो. हे जस्टिस गायकवाड आयोगाने सिद्ध केलेलं आहे. आणि मग ओबीसी आरक्षणाचा जो निकष आहे तोच आहे, सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास. ओबीसीचा अर्थ SC-BC. SC-BC म्हणजे काय? सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास. मराठा समाज हा समाजदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, म्हणजे तो आरक्षणाचे निकष पूर्ण करतो, म्हणजे तो ओबीसीचे निकष पूर्ण करतो. आणि अर्थात म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती संविधानात्मक आहे, घटनात्मक आहे आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आता टिकाऊ आरक्षण मिळणार कसं? SC-BC जस्टिस PB सावंत साहेबांचं या ठिकाणी मला मत मांडायचंय. न्यायमूर्ती PB सावंत साहेब यांच्या विश्वासार्हतेबद्दल काही प्रश्न आहे का? बरोबर. त्यांच्या विद्वत्तेबद्दल काही प्रश्न आहे का? ज्या इंदिरा साहनीचा आपण सातत्याने उल्लेख करतो, सर्वोच्च न्यायालयामध्ये मंडल कमिशनच्या नंतर आलेलं जे कमिशन होतं, बेंच होतं सर्वोच्च न्यायालयाचं, इंदिरा साहनी, त्या न्यायपीठामध्ये जस्टिस PB सावंत सुद्धा एक सदस्य होते. जी बेंच होतं त्या बेंचमध्ये सुद्धा जस्टिस PB सावंत साहेब होते, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. ते मोठे विद्वान, अभ्यासक आणि निपक्षपाती अशी त्यांची संपूर्ण देशभर ख्याती. जस्टिस PB सावंत साहेब काय म्हणाले होते? मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भानं एका जातीचा वर्ग तयार करता येणार नाही. जातीचा वर्ग असू शकतो का? मराठ्यांना आरक्षण पाहिजे तर वर्गात जावं लागेल. SC, ST, OBC या कुठल्या तरी वर्गात जावं लागेल ना. आणि मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड असल्यामुळं त्याला OBC वर्गात जाण्याचा पर्यायच नाही. तो SCचे निकष पूर्ण करत नाही, STचे नाही, म्हणजे तो OBCचे निकष पूर्ण करतो. न्यायमूर्ती PB सावंत साहेब म्हणाले होते एका जातीचा वर्ग होऊ शकत नाही. SC-BC मध्ये किती जाती येते? किती जाती? एकच जात ना, मराठाच फक्त. एका जातीचा वर्ग असू शकतो का? नाही. बरोबर. त्यामुळे मराठा समाजाला अन्याय आहे एकाच वर्गामध्ये मराठा समाजाला ठेवणं. इट इज अनकॉन्स्टिट्युशनल. कॉन्स्टिट्युशनल काय, संविधानात्मक काय, तर त्याला OBC वर्गामध्ये पाठवणं, कारण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे. जस्टिस PB सावंत साहेब असे म्हणाले होते की मराठा समाजाला OBC समाविष्ट करा. आता मूळ जे OBC आहेत
सुतार, कुंभार, लोहार किंवा छोटे मोठे रामोशी असतील, माळे असेल, धनगर असेल, लेवा पाटील असेल, आगरी असेल, वंजारी असेल, ते अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे. मराठा समाज मोठ्या संख्येने ओबीसी मध्ये आला तर आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था, नोकरीमध्ये, त्याचबरोबर ॲडमिशनमध्ये याचा फटका बसू शकतो. त्यामुळं त्या जातीमध्ये अस्वस्थ असणं स्वाभाविक आहे आणि कोणावरही अन्याय होऊ नये असं जस्टिस पी.बी. सावंत साहेबांचंही मत होतं. तेच आपलं मत आहे. मग जस्टिस पी.बी. सावंत साहेब काय म्हणाले होते, मराठा समाजाला जेवढं तुम्ही आरक्षण देणार आहात, काय 10%, 12% काय असेल ते तुम्ही ओबीसी मध्येच द्या. 27% न देता ते 10% तुम्ही ओबीसी मध्येच द्या आणि वर्गीकरण करा, बायफर्गेशन. म्हणजे अ, ब, क, ड असं काय करायचं ते करा, म्हणजे छोट्या ओबीसीवर पण अन्याय होऊ नये. आज सुतार, कुंभार, लोहार हे सामान्य छोटे छोटे मायक्रो ओबीसी त्यांच्यावर पण अन्याय आहे. त्यांना त्यांचा वाटा मिळतो का नाही? सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणून जस्टिस पी.बी. सावंत साहेबांचं मत असं होतं, वर्गीकरण करा. अ, ब, ड, मराठा टाका ओबीसी मध्ये, त्याचं काय 10% त्याला आरक्षण द्या आणि ओबीसीचे जे 27% त्यांचं तसंच राहू द्या. म्हणजे ओबीसी वर्गात आणि त्याच वर्गात आरक्षण द्या तर ते टिकेल असं जस्टिस पी.बी. सावंत साहेब म्हणाले होते. पण त्यांचं महाविकास आघाडी सरकारने पण ऐकलं नाही आणि महायुती सरकारने पण ऐकलं नाही. महायुती आणि महाविकास आघाडी यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल गांभीर्य नाही. हे दोघेही मिळून सामान्य मराठ्यांचा छळ करत आहेत. या दोघांनाही या प्रश्नाचं गांभीर्य नाही, त्यांना प्रश्न सोडवायचा नाही. त्यांना खरंच हा प्रश्न सोडवायचा असता तर जस्टिस पी.बी. सावंत साहेब त्यांनी ऐकलं असतं. ते कॉन्स्टिट्युशनल होते, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, निपक्षपाती होते. तर जस्टिस पी.बी. सावंत साहेबांनी सांगितलेल्या उपायानुसार सरकार गेलं तरच आरक्षण मिळू शकतं आणि तरच ते टिकू शकतं. म्हणजे सध्या मनोज जरांगे पाटील यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे की सध्याचं जे काही आरक्षण आहे मराठा समाजाची जी मागणी आहे ती मुळात ओबीसी मधूनच करतायत आणि ही कुठंतरी जस्टिस पी.बी. सावंत यांच्या मताला धरूनच आहे असंच आपल्याला बोलावं लागेल. एकदम बरोबर. जरांगे पाटील जे म्हणतात तेच पी.बी. सावंत साहेबांनी देखील सांगितलेलं होतं. आता म्हणजे आता सध्याचं जे काही महायुती सरकार आहे यानं पूर्वी 2018 साली एक आरक्षण एससीबीसी कोट्यातून दिलेलं होतं आणि हा कोटा सुद्धा आता सुप्रीम कोर्टामध्ये एम्पिरिकल डेटाच्या अनुषंगाने टिकलेला दिसत नाही. याचा अर्थ इथून पुढे आरक्षणाच्या बाबतीत जे काही प्रयत्न होतील ते मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा याच मागणीवरती होतील असं आपल्याला आता बोलावं लागेल. अगदी बरोबर आहे. आणि मराठा समाज सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे कितीतरी पुरावे जस्टिस गायकवाड आयोगाने गोळा केले होते. जस्टिस गायकवाड आयोगाने आपल्या महाराष्ट्रातील अनेक विचारवंत, अभ्यासक, संशोधक, वेगळ्या विषयाचे तज्ज्ञ, आरक्षणाचे समर्थक, विरोधक या सगळ्यांचा सर्वे केला, सगळ्यांचं मत ऐकून घेतलं. मी स्वतः साक्षी दिलेली आहे जस्टिस गायकवाड आयोगाच्या समोर. त्यामुळे जस्टिस गायकवाड आयोगाने अत्यंत गुणात्मक काम केलेलं आहे. आणि मराठा समाज म्हणजे कोण आहे? हा मराठा समाज म्हणजे ओबीसीचा भाऊ आहे, हा काय दुश्मन नाही. छत्रपती शिवाजीराजेंच्या काळामध्ये मराठ्यांनी किल्ला जिंकला, मराठे आले, मराठ्यांचे पत्ते झाले. कोण आहे ते मराठे? मराठा म्हणजे काय भोसले, पाटील, जाधव, यादव, शिंदे, पवार, देसाई एवढ्यापुरते मर्यादित नाहीत. महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथामध्ये मराठ्यांची व्याख्या केली. कुणबी, माळी, मातंग, महार, धनगर, सुतार, कुंभार, लोहार, रामोशी, आगरी आदी मिळून मराठा. मराठी व्यापक संकल्पना आहे. आजचा मराठा हा 18 पगड जाती 12 बलुतेदारांना मराठा म्हटलंय आणि आजचा मराठा हा मूळचा कुणबी आहे. 13व्या शतकामध्ये म्हणजे आतापासून 800 वर्षापूर्वी माहीम भट्टाने लिहिलेला लीळाचरित्र नावाचा ग्रंथ आहे की जे चक्रधरांचे चरित्र आहे त्यामध्ये देखील मराठ्यांचा उल्लेख कुणबी येतो. 17व्या शतकामध्ये अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे संत तुकाराम महाराजांची गाथा. तुकाराम महाराज देखील म्हणतात, बरे झालो देवा कुणबी केलो, नाहीतर दंभे जास्त मेलो. कुणब्याच्या घरी जन्माला आलो याचा मला आनंद वाटतो. आणि आज तुम्ही देहूला जावा, तुकाराम महाराजांचे वंशज आजचे जे वंशज आहेत त्यांच्या नोंदी मराठा आहेत त्या. ते स्वतःला 17व्या शतकात कुणबी म्हणून घेतात. आज देखील जरांगे पाटलाच्या आंदोलनानंतर जुने दाखले ज्यावेळेस काढायला सुरुवात झाली त्यावेळेस मी सगळी उदाहरणं सांगणार नाही पण काही उदाहरणं तुम्हाला सांगतो. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जामखेड नावाचा तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये बहीण भावाचा दाखला निघाला शाळेतला. तर भावाची नोंद मराठा आहे आणि बहिणीची नोंद कुणबी आहे. एकाच आईवडिलाची मुलं आहेत तिथे. इथं आंबेगाव तालुक्यामध्ये एका व्यक्तीने, म्हणजे मी नावच सांगतो, ते डबेवाल्या संघटनेचे अध्यक्ष जे मुंबईचे आहे सुभाष तळेकर, त्या तळेकरांनी त्यांच्या आजोबाचा दाखला काढला. आजोबा सख्या भावांचा दाखला, एकाचा कुणबीने एकाचा मराठा निघलाय, सख्खे भाऊ. बरोबर. असे अनेक उदाहरणं आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आजचा मराठा समाज मूळचा कुणबी आहे. तुम्ही जर मराठवाड्यात गेलात,
मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागामध्ये गेलात तर साधारणतः नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, जळगाव आणि संभाजीनगर, तर ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. सहज विवाह होता तो कुणबी आणि मराठ्यामध्ये. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक मराठ्यांकडे कुणबीचे दाखले आहेत, नामोल्लेख करणं योग्य नाही, पण मोठे मोठे नेते त्यांच्याकडे सुद्धा कुणबीचे दाखले आहेत. आणि कुणबींना ओबीसी म्हणणं ते डुप्लिकेट शब्द वापरतात, चुकीचं आहे. जे मुळातच ज्यांची नोंद कुणबी आहे त्यांना तुम्ही डुप्लिकेट कसं म्हणता? बरोबर. तुमचा संविधानावर विश्वास आहे ना, संविधान मानता ना, मग कुणबी नोंद असेल तर त्यांना डुप्लिकेट कसे म्हणता? इट इज अनकॉन्स्टिट्युशनल स्टेटमेंट आहे. तर मराठा समाजामुळचा कुणबी आहे, कुणबी आणि मराठा वेगळे नाहीत, असे अनेक पुराव्यावरून सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे जस्टिस पी बी सावंत साहेब यांच्या मतानुसारच हे आरक्षण मिळू शकतं. जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे. आता सध्या आज दुपारी जे न्यायाधीश शिंदेचं जे काही शिष्टमंडळ भेटलं जरांगे पाटलांना, त्यावेळी जरांगे पाटलांनी अशी एक भूमिका तिथं घेतल्याचं दिसून आलं. महत्त्वाचं म्हणजे ते असं म्हटलंय की सातारा आणि हैदराबाद गॅझेटमधले ज्या काही नोंदी आहेत त्याच्याप्रमाणे प्रमाणपत्रांचं वाटप झालं पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ज्या काही कुणबी नोंदी आहेत त्याचे वंशज असतील त्यांना शोधून आता तुम्ही कुणबी प्रमाणपत्र दिली पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका जरांगे पाटलांनी घेतल्याचं दिसून आलं. तर हे गॅझेट आता लागू करणं शक्य आहे का? आता त्याच्याबद्दल अजून एक असं मत येतंय समोरून की एम्पिरिकल डेटा जो आहे त्याच्यामध्ये गॅझेट आता चालणार नाही आणि गॅझेट हे आता कालबाह्य झालेलं आहे. तर ह्या गॅझेटचा विषय नेमका कसा आहे? आणि जरांगे पाटलांची भूमिका अशी स्पष्ट दिसतेय की हे 2 गॅझेट लागू झाल्याशिवाय, त्या पद्धतीनं प्रमाणपत्रांच्या वाटपा संदर्भातला GR निघाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही. तर या गॅझेट संदर्भातली नेमकी भूमिका काय असायला पाहिजे? 17व्या शतकामध्येच काय 100 वर्षापूर्वी सर्वांच्या नोंदी कुणबी आहेत. पंजाबराव देशमुखांनी विदर्भामध्ये सांगितलं की बाबा कुणबी आपण आहोत, त्या सगळ्यांनी नोंदी कुणबी केल्या. विदर्भातले सगळे देशमुख पाटील ओबीसीच्या आरक्षणाचा फायदा घेतात कारण ते कुणबी आहेत. पश्चिम महाराष्ट्र आपल्या मराठवाड्याच्या लोकांना वाटलं आपण म्हणजे द ग्रेट मराठे, कुणबी नोंदी नाहीत पण जुन्या नोंदी कुणबी आहेत. आणि गॅजेटमध्ये जर का कुणबी अशी नोंद असेल तर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. पण असं सरकारला करता येणार नाही की काही भागातल्या मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण द्यायचं, काही भागातल्या मराठ्यांना द्यायचं नाही, असं सरकारला करता येणार नाही. गॅजेटच्या नंतर सगळ्यात अपडेट काय डॉक्युमेंट आहे सरकारकडे? तर न्यायमूर्ती गायकवाड आयोग. इट इज कॉन्स्टिट्युशनल. न्यायमूर्ती गायकवाड आयोग हे सगळ्यात अलीकडच्या काळातलं अद्ययावत असा सर्वेक्षण मराठा समाजाचा आहे आणि त्यांच्या मतानुसारच, त्यांनी केलेल्या सर्वेनुसारच राज्य सरकारने आरक्षण दिलेलं होतं. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी त्या गायकवाड अहवालावरूनच आरक्षण दिलं. आता देवेंद्र फडणवीसांनी अर्ध काम पूर्ण केलंय. मी तर म्हणेल की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, जे त्यांनी केलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी केलं. त्यांनी अर्ध काम पूर्ण केले, अर्ध मराठा आरक्षणाचं. आता अर्ध काम तेवढं त्यांनी पूर्ण करावं. त्यांनी म्हणजे जे सत्ताधारी आणि विरोधक जे गरीब मराठ्यांचा छळ लावलाय तो त्यांनी थांबवावा. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत शरदचंद्र पवार यांनी आज अहिल्यानगरमध्ये एक स्टेटमेंट केले की हे आता काम जे आहे आरक्षणाचा मुद्दा, हा प्रश्न सोडवण्याचं काम केंद्र सरकारनं केलं पाहिजे आणि घटना दुरुस्ती करायला पाहिजे संसदेमध्ये. आणि तामिळनाडूसारखं 72% आरक्षण जर आता ते 9व्या शेड्यूलमध्ये टाकून देऊ शकत असतील तर मग महाराष्ट्राच्या बाबतीत करायला काय अडचण आहे? याच्याबद्दल आता तुमचं मत कसं आहे? आता मला सांगा, केंद्र सरकार काय म्हणेल की ईडब्ल्यूएसचं आरक्षण आम्ही दिलं, इकॉनॉमिकली विकर सेक्शन. बरोबर. राजपूत आहेत, जाट आहेत, पटेल आहेत, तोमर आहेत, ठाकूर आहेत, जे स्वतःला उच्चवर्णीय क्षत्रिय जाती समजतात त्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिले. त्या घटना दुरुस्ती प्रक्रिया इतकी सोपी वाटते का तुम्हाला? एका मराठा जातीसाठी देशातले सगळे खासदार घटना दुरुस्तीला समर्थन देतील का? अशक्य वाटणाऱ्या बाबी ज्या कधी शक्य होणार नाहीत ते कसं काय बोलता तुम्ही? जे संविधानिक आहे ते द्या ना, जे कधीच होणार नाही. आणि ज्या तामिळनाडूचा उल्लेख केला जातो त्या तामिळनाडू सरकारने त्या काळामध्ये त्यांच्यामध्ये धमक होती, त्यांनी शेड्यूल 9 मध्ये टाकून त्याला प्रोटेक्ट केलं, संविधानात्मक त्याला कवच दिलं. पण नंतरच्या काळामध्ये ते रद्द केलेलं आहे केंद्र सरकारने, म्हणजे पूर्ण रद्द केलेलं आहे. त्या आता शेड्यूल 9 मध्ये टाकता येणार नाही. पण जे तामिळनाडूचं उदाहरण दिलं जातं ते देखील न्यायप्रविष्ट आहे. पण हिंमत नाही ना तामिळनाडूचं ते 72% आरक्षण रद्द करायचं होतं कोणाची, ते देखील न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळं फक्त एका मराठा जातीसाठी कुठलीही घटना दुरुस्ती होणार नाही. त्यामुळे जे आता आहे, आपण काय म्हणतो, भूक लागली असता खाणं प्रकृती, भूक न लागता खाणे विकृती, आणि भूक लागली असताना दुसऱ्याला खाऊ घालणे संस्कृती आहे. आता आपल्याकडे समजा
एक भाकरी आहे आणि एक भाकरीमध्ये आपण 5 जण आहोत किंवा 4 जण आहोत, वाटून खाऊ ना चतकोर. जे आहे ते पण आपण सगळे भावाभाव, आपण भाऊच आहे, आपण काय एकमेकाचे दुश्मन नाही. माळे असेल, सुतार असेल, कुंभार असेल, धनगर असेल, वंजारी असेल, हे काही एकमेकाचे दुश्मन नाही, आपण सगळेजण भावंड आहोत. जे आता आपल्या सगळ्यांसाठी जे उपाशी 100 मराठा तरुणांनी केल्यात, सुमारे 100 मराठा समाजाला आरक्षण देताना असा युक्तिवाद केला जातो की आमदार मराठ्यांचे, खासदार मराठ्यांचे, मंत्री मराठ्यांचे, मुख्यमंत्री मराठ्यांचे, साखर कारखाने मराठ्यांचे, सहकार मराठ्यांच्या ताब्यात, जिल्हा परिषद, नगरपालिका मराठ्यांच्या ताब्यात. कशाला पाहिजे मराठा? किती लोक आहेत? सधन श्रीमंत साखर कारखानदार सत्तेतला 2-3% मराठा वजा केला तर 95% मराठा समाजाची अवस्था गावगाड्यातील इतर ओबीसी सारखीच आहे. 100 मुलांनी केलेले आहेत. त्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. प्रवेश घेताना तो भोगतोय रोज, प्रवेश ऍडमिशन घेताना, नोकरी लागताना तो रोज भोगतोय. आणि त्यामुळे मराठा तरुणांच्या मनामध्ये अशी भावना आहे, आपल्याला डावललं जातंय, आपल्यावर अन्याय केला जातोय, अशी प्रखर भावना. म्हणून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला 50-50 तरुण काय, 50-50 लाख तरुण काय येतात, तर आपल्यावरती सर्वांनी अन्याय केलाय, अशी भावना आहे समाजाची. आणि म्हणून जे शक्य आहे त्यावरती बोलावं, कधीच शक्य नाही त्याबद्दल भाष्य करण्यात काही अर्थ नाही. तुमच्या घरी लाईट नाही होय, सूर्य आणतो, सूर्य आणायची व्यवस्था करा. सूर्य आणता येणार आहे का? ज्या मेणबत्ती आहे, लाईट, ज्या सुविधा आहे त्या द्या ना. याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आता मराठा आरक्षणाची ही चळवळ गेल्या 30 वर्षापासून सुरू आहे असं तुम्ही म्हटला. मात्र सध्या एक असं दिसतंय की गेल्या 2 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व अत्यंत दिमागदार पद्धतीनं या आंदोलनाच्या सगळ्या लढाईत दिसतंय. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील हेच या मराठा आरक्षण चळवळीचे एक निर्णायक नेतृत्व म्हणून सुद्धा सिद्ध झालेले आहेत आणि ताकदीनं त्यांच्या पाठीमागे समाज सुद्धा उभा राहताना दिसून येतोय. तुम्हाला नेमकं मनोज जरांगे फॅक्टर जो आहे आता चळवळीतला, याच्याबद्दल तुमचं मत कसं आहे? मनोज जरांगे पाटलांना लाखोच्या संख्येनं पाठिंबा का मिळतोय? कारण मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो 30 वर्षाचा लढा आहे. अण्णासाहेब पाटील हे लढले, माननीय खेडेकर साहेब मराठा सेवा संघाच्या माध्यमातून लढले, दिवंगत विजयसिंह महाडिक साहेब लढले, सुनील बाप्पा मोरे लढले, प्रवीण गायकवाड लढले, अनेक लोक लढले. म्हणजे मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा, या प्रत्येकाने अनुभव घेतलं. आणि आता मराठा समाजाच्या तरुणांची मानसिकता अशी आहे की आपल्याला सगळ्यांनी फसवलंय. महायुतीवाल्यांनी फसवलंय आणि महाविकास आघाडीवाल्यांनी सुद्धा फसवलंय. त्यामुळे आता मराठा समाज जो प्रचंड अनरेस्ट आहे, अस्वस्थ आहे मराठा समाजातली, त्यांना मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे इतक्या संख्येने का उभा राहिले? त्याचं कारण असं की मनोज जरांगे पाटील प्रामाणिक आहेत. ते चर्चा करताना सुद्धा बंद दाराआड चर्चा करत नाहीत, जाहीर चर्चा करतात. ते प्रामाणिक आहेत, ते निर्भीड आहेत आणि त्याच पद्धतीनं ते लढाऊ वृत्तीचे आहेत. आणि त्यामुळे ते त्यांच्या मताशी प्रामाणिक आहेत, ते स्वाभिमानी आहेत आणि ते मरायची तयारी ठेवलेली आहे, त्यांनी मरायची. असं नेतृत्व खूप वर्षांनी मराठा समाजाला मिळालेलं आहे. त्यामुळे गोरगरीब मराठ्यांना वाटतं की आपले जरांगे पाटीलच आपल्याला आरक्षण देऊ शकतील आणि त्यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील आहेत, कुठली अभिलाषा न बाळगता. चळवळीमध्ये वगैरे लोक पाहिले आपण, कुणाला महामंडळ दिलं, विधान परिषद दिली, राज्यसभा दिली, तर अनेक मराठा समाजातले पदाधिकारी इकडे तिकडे जातात. परंतु मनोज जरांगे पाटलांनी अनेक वर्षापासून जो संघर्ष सुरू ठेवलेला आहे, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचा निर्भीडपणा, त्यांनी मृत्यू म्हणजे मरणाला सामोरं जाण्याची त्यांनी तयारी ठेवलेली आहे. त्यामुळे प्रचंड संख्येनं मराठा समाज आज त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. आता ह्या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रामध्ये एक मोठा वाद उफाळून आल्याचं दिसून येते, तो म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी. आणि ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश करावा अशी मागणी आता जरांगे पाटलांची असल्यामुळं एका बाजूला मराठा आंदोलक जे आहेत ते सगळे जरांगे पाटलांचं नेतृत्व मान्य करतात, तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ असतील आणि ओबीसीचे नेते असलेले लक्ष्मण हाके असतील, यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपांची राळ उठताना दिसून येते. आणि सगळं समाजमन आहे ते आता महाराष्ट्रातलं एकंदरीत कलुषित दिसतंय या आरक्षणाच्या मुद्द्यावरती. तर तुम्ही या मराठा आणि ओबीसी वादाकडे नेमकं कशा पद्धतीने पाहता? मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करा म्हटल्यानंतर मूळ ओबीसी मध्ये अस्वस्थता निर्माण होणं स्वाभाविक आहे.
त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. बरोबर. यातूनच मार्ग काढण्यासाठी जस्टिस पी बी सावंत साहेबांनी जो मार्ग सांगितलेला होता, मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करून 10% त्यांचं आरक्षण द्या, 27%ला धक्का न लावता ओबीसी मधूनच, हे जस्टिस पी बी सावंत साहेबांचं मत विद्यमान माहिती सरकारने लक्षात घ्यावं आणि विरोधकांनी देखील लक्षात घ्यावं, पण त्यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नाही. आणि माननीय छगन भुजबळ साहेब, माननीय पडळकर, माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या विरोधात मी कधी बोलत नाही. का बोलत नाही मी? तर भुजबळ साहेब किंवा दिवंगत मुंडे साहेब किंवा प्राध्यापक हाके सर हे ओबीसीच्या आरक्षणासाठी रस्त्यावरती येतात, निर्भीडपणे भूमिका घेतात. माननीय छगन भुजबळ साहेब म्हणाले होते, आमदारकी नसली चालेल, मंत्रीपद नसलं चालेल, सत्ता नसली तरी चालेल, पण त्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी मी रस्त्यावर येणार. खरं कौतुक केलं पाहिजे त्यांचं. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत, रस्त्यावरती उतरतात. असा एक तरी मराठा नेता दाखवा, अपवाद वगळता. सत्तेतला एक तरी मराठा नेता असा आहे का? सत्ता गेली तरी चालेल, आमदारकी नसली मिळाली तरी चालेल, आमदारकी मंत्रीपद गेलं तरी चालेल, पण मराठा समाजाला जरांगे पाटील म्हणतात त्या पद्धतीने आरक्षण. सत्तेतला मराठा, ज्याच्या ताब्यामध्ये सत्ता आहे, ज्याच्याकडे निर्णय घेण्याची कुवत आहे, असा एकतर मराठा. म्हणजे सत्तेतले मराठा नेते अनेक वर्षापासून सामान्य गरीब मराठ्यांना गृहीत धरतात, त्यांना गृहीत धरतात आणि त्यांच्याकडे प्रचंड न्यूनगंडाची भावना आहे मराठा नेत्याकडे. म्हणून मराठा समाजाचा प्रश्न हा प्रलंबित आहे. ज्या काळामध्ये यांच्या हातात होतं, ते देऊ शकत होते, त्या काळामध्ये यांनी काहीही गांभीर्याने लक्ष दिलं नाही. त्याचे परिणाम म्हणून आज 100 मराठा तरुणांनी, तुम्ही खेड्यापाड्यात जावा, अनेक तरुणांची लग्न होत नाहीत. 35 वर्ष, 40 वर्ष, 38 वर्ष इतकं वय झालंय मुलांचं, लग्न होत नाहीत. शेती व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे, शेतीमालाला भाव नाही, उत्पादन खर्चावरती आधारित त्याला भाव मिळत नाही, शेतकऱ्यांच्या श्रमाला दाम नाही, त्यांच्या घामाला दाम नाही, कष्टाचं मूल्य नाही. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. आणि विशेषतः जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण यानंतर मोठे प्रश्न भारतीय समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झालेले आहेत. त्यामुळे उद्रेक अधिक वाढत जाणार. मराठा आरक्षणाच्या बाबतीत आता 3 पर्याय प्रामुख्याने सांगितले जातात. ह्याच्यामध्ये पहिला असं सांगितलं जातं की केंद्र सरकारच्या माध्यमातून 50%ची कॅप ओलांडायची आणि घटना दुरुस्ती करायची. दुसरा पर्याय असा सांगितला जातो जे मराठा समाजाला जे पूर्वी आरक्षण दिलेलं होतं त्या पद्धतीने एससीबीसी कोट्यातनं आरक्षण देणं. आणि तिसरा पर्याय जो आता मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून समोर येतोय तो म्हणजे ओबीसी प्रवर्गातनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं. तर या तिन्ही पर्यायामधील सर्वात टिकाऊ पर्याय कोणता? तुमचं मत नेमकं कसं आहे या संदर्भात? हे पहा, मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्ती हे मृगजळ आहे, हे कदापि होणार नाही. कारण ऑलरेडी शेतकरी जाती ज्या मोठमोठ्या भारतातील आहेत त्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे घटना दुरुस्ती कदापि मराठा या आरक्षण या प्रश्नावर होणार नाही. त्यामुळे हे मृगजळ आहे. बरोबर. दुसरा मुद्दा राहिला एससीबीसी. एससीबीसी आणि ओबीसी यात फरक काय हो? एसईबीसीचा अर्थ काय? सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. आणि ओबीसीचा निकष काय? 340व्या कलमानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास. नावं भिन्न आहे ती, त्याचा उद्देश एकच आहे आणि त्याची डेफिनेशन सेम आहे. आणि एससीबीसी हे आरक्षण केंद्रामध्ये लागू नाही. आहे का लागू? राज्यात आहे, केंद्रात लागू नाही. आणि ते न्यायप्रविष्ट आहे, ते कधी सुप्रीम कोर्टात उडू शकतं. त्यामुळे एससीबीसी शक्य नाही, घटना दुरुस्ती शक्य नाही. मनोज जरांगे पाटील म्हणतात त्याच मार्गाने आरक्षण मिळू शकतं आणि ते टिकू शकतं. फक्त मूळ ओबीसीला अस्वस्थता वाटणार नाही, त्यांच्यावरती अन्याय होणार नाही, यासाठी न्यायमूर्ती पी बी सावंत साहेबांनी सुचवलेला जो उपाय होता की मराठा समाजाला जे तुम्ही आरक्षण देणार आहात काय 10% वगैरे, ते आरक्षण 27%ला जोडा, 37% होईल आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा आणि त्याचं वर्गीकरण करा. अ ब क ड. त्यात मराठा समाज अ मध्ये टाका, ओबीसी ब मध्ये टाका, मायक्रो ओबीसी टाका. पण त्या 27%मध्ये न देता 10%. पण ते ओबीसीची कॅप. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे तर वर्गात जावं लागेल. एका जातीचा वर्ग नसतो असे न्यायमूर्ती पी बी सावंत साहेब म्हणायचे. मराठा समाजाला एकतर एससी, एसटी किंवा ओबीसी वर्गात जावं लागेल. मराठा समाज ओबीसीचे निकष पूर्ण करतो. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचा घटनात्मक आणि संविधानात्मक अधिकार काय आहे? तर ओबीसी मध्ये त्याला
पाठवणं किंवा ओबीसी मध्ये त्याला समाविष्ट करणं, न्यायमूर्ती पी.बी. सावंत साहेब यांच्या मार्गाने जाणं, हाच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा मार्ग आहे. तर मंडळी, तुम्ही आता कोकाटे सरांकडून ऐकलं असेल की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती एक सस्टेनेबल सोल्युशन किंवा शाश्वत पर्याय जर कोणता असेल टिकाऊ आरक्षणाचा, तर तो म्हणजे मनोज जरांगे पाटील जी सध्या मागणी करतायत ओबीसी प्रवर्गामध्येच मराठा समाजाचा समावेश करणं. आणि सरांनी आता सांगितल्याप्रमाणे न्यायमूर्ती पी.बी. सावंत सरांनी सुद्धा अशाच पद्धतीनं मांडणी केल्याचं दिसून येतं. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबतीत जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका ही अत्यंत योग्य दिशेनं असल्याचंच आपल्याला दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूला सरांनी सांगितल्याप्रमाणे ओबीसी समाजामध्ये सुद्धा या पातळीवरती अस्वस्थता निर्माण होणार नाही यासाठी सुद्धा काही उपाययोजना करणं आवश्यक आहे. आणि याचा पर्याय सुद्धा त्यांनी असं सांगितला की ओबीसी समाजाचं सध्याचं जे काही 27% आरक्षण आहे याचीच कॅप वाढवावी लागेल आणि त्याच्यामध्ये मराठा समाज समाविष्ट करावा लागेल आणि त्याच्यामध्ये वर्गीकरण करावं लागेल अ ब क अशा पद्धतीनं. आणि हाच एकमेव आता मराठा समाजाच्या समोरचा पर्याय दिसतोय आणि जरांगे पाटील यांचं आंदोलन सुद्धा याच दिशेने सुरू आहे असं दिसून येतं. आता येत्या काळामध्ये सरकार या आंदोलनाकडे कशा पद्धतीनं लक्ष पुरवतं आणि आज शिंदे समितीनं सुद्धा त्या ठिकाणी भेट दिली. येत्या काळामध्ये सरकारी पातळीवरती नेमक्या कशा पद्धतीनं घडामोडी घडतात आणि जरांगे पाटील हे या आंदोलनाची मागणी अजून पुढे कशा पद्धतीनं रेटतात हे आपल्याला पाहावं लागेल. तुर्तास हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काय आता पर्याय सुचवण्यात आले आणि यामध्ये सगळ्यात शाश्वत टिकाऊ पर्याय नेमके कोणते आहेत या संदर्भात सुद्धा डॉक्टर श्रीपंत कोकाटे सरांनी जे काही भाष्य केलं या संदर्भात तुमचं मत नेमकं काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विशेष बारीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. विशेष बारीचं फेसबुक पेज, विशेष बारी FB फॉलो करायला विसरू नका.